मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर मंत्री छगन भुजबळ यांचं नाशिकमध्ये स्वागत. भुजबळांचे पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर. मोदींच्या नेतृत्वात देशभरातील एकूण 103 रेल्वे स्थानकं अमृत भारत स्थानकांमध्ये परावर्तित. महाराष्ट्रामधल्या 15 स्थानकांचा तर मुंबईतल्या 4 स्थानकांचा समावेश. मोदींच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण. अमृत भारत योजनेअंतर्गत लासलगाव रेल्वे स्थानकात विकास कामांचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण. रेल्वे स्थानक पुनर्विकास आणि प्रवाशांना मिळणार सोयी सुविधा. अभिनेता सलमान खानच्या इमारतीमध्ये अज्ञात महिलेची घुसखोरी. पोलिसांची नजर चुकवून आरोपी इमारतीत शिरले. सलमानच्या घरात घुसलेली महिला ताब्यात. गॅलेक्सी अपार्टमेंटच्या सुरक्षा रक्षकांनी महिलेला ताब्यात घेऊन वांद्रे पोलिसांच्या दिल्या ताब्यात. सुरक्षा रक्षकांच्या तक्रारीवरून महिलेविरोधात गुन्हा दाखल. वाढवण प्रकरणी कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणार. मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा. आदिवासी आणि मच्छीमारांच्या जमिनी भूमाफिया आणि दलालांकडून हजारो एकर जमिनीची कवडीमोल दराने होतीये खरेदी. रायगडच्या रोहा एमआयडीसीत CIIT मंजूर. टाटा टेक्नॉलॉजीकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र. दरवर्षी हजारो युवकांना मिळणार प्रशिक्षण. गेल्या 24 तासात सोन्याच्या दरामध्ये 1,600 रुपयांची वाढ. सोन्याचे दर जीएसटीसह 98,500 रुपयांवर. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता.